महानगरपालिका होऊ घातलेल्या आहेत. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ह्या निवडणुका होतील. पण त्यापूर्वी जे पण म्हणजे आता मागच्या 2-3 वर्षापासून आपल्याकडे महानगरपालिकांची म्हणजे नगरसेवक नाही आहेत. तर त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये जे पण निर्णय घेण्यात आले आतापर्यंत त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा कमी होता आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आहे किंवा इथून पुढेही आपल्याला दिसेल. परंतु आता एक आपल्याकडे संधी आहे की जास्तीत जास्त लोकांचे जे मुद्दे आहेत किंवा लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही याच्यामध्ये 4 गोष्टींचा हे दिलेला आहे. तर ह्या जो नागरिकांचा जाहीरनामा अशा पद्धतीने आम्ही याला नाव दिलेलं आहे, ज्या नागरिकांचा जाहीरनामा 2025. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की ज्या सर्व्हिस डिलेवरीज ज्या आहेत त्या इम्प्रूव्ड सर्व्हिस डिलेवरी आहेत या त्याच्या बेंचमार्कप्रमाणे मिळाल्या पाहिजेत. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर 15,000वरती एक डिस्पेन्सरी म्हणजे 15,000 लोकसंख्या जर असेल तर कमीत कमी त्याला एक डिस्पेन्सरी म्हणजे एक दवाखाना असला पाहिजे. किंवा जे पाणी जे मिळतं आहे ते पाणी मिळालं पाहिजे, सफिशियंट पाणी मिळालं पाहिजे लोकांना. आता आपल्याकडे जे टॉयलेटची व्यवस्था आहे तर टॉयलेटमध्ये आपण बघितलं तर महिलांसाठी जी टॉयलेट जे आहेत तर ते जी महिलांसाठीचे सीट्स आहेत ते कमी आहेत आणि पुरुषांसाठीचे जे सीट्स आहेत ते जास्त आहेत. किंवा टॉयलेट्समध्ये आपण बघतो की इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची जी सप्लाय आहे ही कमी आहे, म्हणजे काही ठिकाणी आहेच नाही आहे. तर ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत या बेसिक सुविधा आहेत याच्यावरती सगळ्यात जास्तीत जास्त भर देण्यात आला पाहिजे. हा आमचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे की त्याच्यानुसार जे सर्व्हिस लेवल बेंचमार्क आहेत त्याच्यानुसार ह्या सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत महानगरपालिकेने. दुसरी गोष्ट आहे की लोकांना तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे, कुठले प्रोजेक्ट चालले आहेत किंवा महानगरपालिका आपला पैसा कशासाठी खर्च करते हे कळावं. याच्यासाठी ओपन डेटा पोर्टल महानगरपालिकेने सुरू केलं पाहिजे. आपला जो डेटा आहे हा महानगरपालिकेने टाकला पाहिजे की आम्ही आमचा जो एवढा पैसा आहे हा पैसा आम्ही याच्यासाठी वापरतो आहोत. म्हणजे ह्या महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट होतील तर त्यासाठी आम्ही एवढे पैसे टाकत आहोत. हा प्रोजेक्ट कुठे होतो आहे त्याची माहिती त्यावरती टाकली गेली पाहिजे आणि ती नागरिकांना दिसली पाहिजे. आणि त्याच्यातून जे काम झालं त्या कामाची क्वालिटी काय आहे ही नागरिकांना तपासता आली पाहिजे. जर ती माहितीच उपलब्ध नसेल की आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी ती माहिती उपलब्ध नाही, पण जर ती माहिती उपलब्ध नसेल तर नागरिक त्याच्यावरती कुठला निर्णय घेऊ शकणार नाहीत, नागरिक त्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत आणि झालेल्या कामाची की काम कुठल्या लेवलचं झालं आहे हे पण ते बघू शकणार नाहीत. त्याचा परिणाम भविष्यात शहरांवरती होईल. येस हो, आम्ही हा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा आम्ही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवणार आहोत. जितकेही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जी मॅनिफेस्टो कमिटी असेल त्यांच्या मॅनिफेस्टो कमिटी मेंबरपर्यंत पोहोचवणार आहोत किंवा जे पण त्याचे जे लीडर्स आहेत त्या मुख्य लीडर्सपर्यंत आम्ही पोहोचवून याच्यामधले जे मुद्दे आहेत त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच्यातील हे जे मुद्दे आहेत ते त्यांच्या आपल्या जाहीरनाम्यात घ्यावेत जेणेकरून याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल. महानगरपालिका आपण जे म्हणतो की आपली जे दररोजची जी कामं आहेत ती महानगरपालिका सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करायचा किंवा देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, आता त्याच्यामध्ये जर समजा एखादी कमतरता येते तर ती नागरिकांकडून महानगरपालिकेला आपली जी तक्रार निवारण यंत्रणा आहे त्याद्वारे विचारली गेली पाहिजे. आणि त्याचा जो आम्ही पूर्ण जो डेटा आहे किंवा त्याची जी माहिती आहे आम्ही आमचा जो सिविकचा रिपोर्ट आम्ही पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही ती बघू शकता की महानगरपालिकेतले कुठले डिपार्टमेंट्स जे तक्रार निवारणासाठी किती वेळ घेत आहेत आणि ती लोकांपर्यंत खऱ्या पोचते किंवा नाही पोचत आहे. तर त्या माध्यमातून आपल्याला तो डेटा पाहता येईल. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये नक्कीच एक गोष्ट झालेली आहे की मागच्या 2-3 वर्षामध्ये लोकांना सहभाग घेण्यासाठी, कारण लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांना जे पण निर्णय घेण्यात आले प्रशासनाकडून त्याच्यामध्ये लोकांना सहभाग जास्तीत जास्त घेता आलेला नाही आहे आणि ही एक मोठी गोष्ट आहे आणि ती इथून पुढे आपण घेण्यात यावी यासाठी आम्ही पुढे पण यामध्ये सुचवलेलं आहे की वॉर्ड लेवलला त्यांनी वॉर्ड रिपोर्टसुद्धा म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनाने सुद्धा वॉर्ड रिपोर्ट पब्लिश करावेत लोकांसाठी की 3 महिन्यानंतर जर त्यांनी पब्लिश केला की काय कामं केलीत त्यांनी वॉर्डमध्ये या 3 महिन्यामध्ये काय कामं झाली त्याचा जर अहवाल त्यांनी जर सादर केला तर लोकांना तो पाहता येईल आणि त्याच्यातून मग नागरिकांचा सहभाग वाढेल की जास्तीत जास्त की चांगला झाला किंवा वाईट झालं त्यातून लवकर सहभाग घेतील जास्तीत जास्त, असं आमचं मत आहे. तो देखिए इसका हम ना अलग से प्रजा वाइट पेपर्स निकालता है, सिविक रिपोर्ट्स, तो उसमें हम आपको सेंड कर देंगे. उसमें हम डिटेल्ड डिस्कशन होता है उस चीज़ों पे कि किस तरह की कंप्लेंट्स आई हैं अलग अलग मुद्दे पे, है ना. एजुकेशन पेपर भी हम निकालते हैं रेगुलरली, हेल्थ पे भी निकालते हैं. इन सारे पेपर्स में हमारी जो भी इश्यूज़ होते हैं डेटा बेस्ड होते हैं. डेटा को हम रिप्रेजेंट करते हैं, उसके बाद उसके आधार पे उसका क्या इन्फ्लुएंस है, क्या रिज़ल्ट आया, वो भी हम वहाँ पे लिखते हैं. तो आप प्लीज़ उसको रेफ़र करिए, हम आपको भेज देंगे आफ्टर दिस कॉन्फ्रेंस. कई महानगरपालिकाओं में
पेंडिंग है, तो वहाँ पर जो एडमिनिस्ट्रेटिव है वहाँ तक भी आप एक पब्लिक चार्ट लेके जाएंगे क्या, सिटीजन चार्ट जो आपने बनाया है? देखिए हाँ बिल्कुल, तो जैसे हमारा मैनिफेस्टो है, क्योंकि पॉलिटिकल पार्टीज़ मैनिफेस्टो बनाते हैं, तो सबसे मेन मुद्दा तो यही है कि हम कैसे पॉलिटिकल पार्टीज़ के पास हमारा जो मॉडल मैनिफेस्टो आप कह लो, या फिर एक रिफॉर्म ओरिएंटेड, अर्बन रिफॉर्म ओरिएंटेड मैनिफेस्टो है, उनके पास हम जाएंगे ताकि वो फिर अपने जो उनके इंडिविजुअल मैनिफेस्टोज़ हैं पार्टी वाइज, उसमें इन चीज़ों को शामिल करें, ताकि उनका जो मैनिफेस्टो बनेगा उसमें हमारे जो कुछ बेसिक मुद्दे हैं वो आएँ, वो शामिल हों। क्योंकि अल्टीमेटली क्या है कि उनके थ्रू ही ये मैनिफेस्टो आएगा, उनके थ्रू ही आगे स्कीम्स बनेंगी, और ये सारी बातें आपके माध्यम से प्लस हमारे माध्यम से भी हम कंटिन्यूसली एंगेज करते रहते हैं। हमारे एडवोकेसी के ज़रिए हम कंटिन्यूसली बेसिस पे सारे ऑफिसर्स को भी मिलते रहते हैं, उनके भी हम विचार विमर्श करते रहते हैं किस तरह से अर्बन गवर्नेंस में इम्प्रूव किया जाए, है ना। उस चीज़ों पे हम कंटिन्यूसली डायलॉग होता रहता है हमारा। तो जैसा कि आपने प्रेजेंटेशन के दौरान भी सुना होगा कि हम लोगों ने एक चीज़ यूज़ की है, जो वर्ड यूज़ किया, हम सर्विस लेवल बेंचमार्क की बात करते हैं। तो बेसिकली हम ये कहना चाहते हैं कि हम ये भी देख रहे हैं कि कैसे कोई भी सुविधा है उसका कोई टारगेट होता है, या तो नेशनल लेवल पे होगा या स्टेट लेवल पे होगा या फिर लोकल लेवल पे भी हो सकता है, कि फॉर एग्ज़ाम्पल के तौर पे कि इतने घंटे पानी आएगा, इसकी इतनी क्वालिटी होना चाहिए, BIS स्टैंडर्ड जिसको हम कहते हैं, या अगर सतत विकास लक्ष्य के बारे में आपने सुना होगा, सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स, तो उनमें कुछ आधारित मापदंड होते हैं, उसके आधार पे ही चीज़ों को करना, टारगेट्स पूरे करने होते हैं। जैसे नो पॉवर्टी SDG 1 गोल नंबर 1 कि हमें गरीबी को हटाना है पूरी तरह से 2030 तक। उसी तरह हम जो हमारे डेटा में ये रिप्रेजेंट करते हैं कि कुछ सर्विस लेवल बेंचमार्क है और इन बेंचमार्कों से हम कितने पीछे हैं, तो इस तरह का हमारा डेटा आता है। तो हम वो चीज़ सामने लेकर आते हैं, हम ऑफिशियल्स को भी देते हैं, आप लोगों के सामने भी हमारा इस पर वाइट पेपर होता है। और सिविक इश्यूज़ में वाटर के कंप्लेंट्स जो है वो हाईलाइट होते हैं। सो देर आर अबाउट 135% जो इंक्रीज़ हुआ है कंप्लेंट्स का इन BMC रिलेटेड टू वाटर सप्लाई। सो वाटर शॉर्टेज के इश्यूज़ है, तो ये डेटा जो है, ये जैसे आसिफ ने कहा, हम इसको हाईलाइट करते हैं रिपोर्ट्स में, BMC ऑफिशियल्स को भी देते हैं और इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स को भी, ताकि वो उस पर काम करें, और क्यों वो हाईलाइट हो रहा है और क्यों उस पर कमतरता हो रही है वो BMC फिर रिस्पॉन्ड करते हैं। आई डोंट थिंक हमारे पास फ़िलहाल उसके रिलेटेड डेटा है, बट वी कैन थिंक अबाउट इट इन द फ्यूचर। थैंक यू।